नमस्कार मित्रांनो. इतिहास सांगतो हे आपण नेहमीच ऐकतो. पण कधी विचार केलाय, इतिहास बोलतो कसा? शेकडो हजारो वर्षांपूर्वीचे लोक काय खायचे, काय घालायचे, कसे राहायचे, ही सगळी माहिती आपल्यापर्यंत कोणी आणि कशी आणली? खरं सांगू, इतिहास समजून घेणं म्हणजे का गुप्तहेरासारखं काम करणं. जसा एखादा डिटेक्टिव्ह गुन्ह्याच्या ठिकाणी बारीक-सारीक पुरावे शोधतो, अगदी तसंच आपण आज भूतकाळाच्या पाऊलखुणा शोधणार आहोत. आजचा आपला हा माहितीपूर्ण प्रवास म्हणजे इतिहासाशी संवाद साधणारी दारे उघडण्याचा प्रयत्न आहे, ज्याला आपण इतिहासाची साधने असं म्हणतो. आता साहजिकच एक मोठा प्रश्न पडतो. इतिहास आपल्याशी संवाद कसा साधतो? कारण भूतकाळ स्वतः उठून काही सांगायला येत नाही, बरोबर? म्हणूनच आपल्याला या गुप्तहेराची भूमिका बजवावी लागते. इतिहासकार आणि पुरातत्वज्ञ अगदी हेच करतात. ते भूतकाळातील पुरावे अतिशय काळजीपूर्वक शोधून काढतात आणि त्यातून शतकानुशतके दडवलेलं इतिहासाचं कोडं सोडवतात. चला तर मग, या गुप्तहेराच्या पेटीत नक्की काय काय दडले ते पाहूया. आज आपण 5 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. 1. इतिहासाची साधने म्हणजे काय? 2. भौतिक साधने. 3. लिखित साधने. 4. मौखिक साधने. आणि 5. इतिहास लिहिताना घ्यायची काळजी. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, इतिहासाची साधने म्हणजे नक्की काय? इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला काही भक्कम आणि विश्वासार्ह पुराव्यांची गरज असते. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी लिहून ठेवलेले काही लेखही आहेत. या पुराव्यांनाच आपण इतिहासाची साधने म्हणतो. आता ही साधने मुख्यत्वे 3 प्रकारची असतात. पहिला प्रकार म्हणजे भौतिक साधने, ज्यात माणसाने वापरलेल्या प्रत्यक्ष वस्तू आणि वास्तू येतात. दुसरा प्रकार लिखित साधने, ज्यात दगडावर किंवा पानावर कोरलेला मजकूर येतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे मौखिक साधने, जी कुठेही लिहिलेली नसतात, पण पिढ्यानपिढ्या तोंडी चालत आलेली गाणी आणि कथा असतात. आता आपण वळूया आपल्या पहिल्या प्रकाराकडे, भौतिक साधने. हे प्राचीन मातीची भांडी पहा. उत्खननात अनेकदा फक्त खापराचे तुकडे सापडतात. पण विचार करा, जेव्हा एखादा पुरातत्वज्ञ नाजूक ब्रशने या भांड्यांवरची हजारो वर्षांची धूळ साफ करतो, तेव्हा हे नुसते तुकडे राहत नाहीत. या तुकड्यांचे आकार, रंग आणि त्यांच्यावरची नक्षी पाहून इतिहासकारांना अगदी अचूक अंदाज बांधता येतो की ही भांडी नक्की कोणत्या काळातील असावीत. आणि हो, जुनी नाणी आणि दागिने सापडले की तर विचारूच नका, हे अत्यंत महत्वाचे पुरावे आहेत. जुन्या दागिन्यांवरून त्या काळातल्या समाजातले नातेसंबंध, लोकांची कलाकुसर समजते. तर नाण्यांच्या सहाय्याने शेकडो वर्षांपूर्वीचे मानवी व्यवहार, व्यापार आणि तेव्हाची आर्थिक स्थिती कशी होती याची अगदी सविस्तर माहिती मिळते. आता ही एक खरंच थक्क करणारी गोष्ट आहे का? प्राचीन काळी धान्याचं पीठ करण्याआधी ते धान्य भाजलं जायचं. बरं, धान्य भाजताना जे कण थोडे जास्त करपले किंवा जळाले ते टाकून दिले जायचे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे जळालेले धान्याचे कण वर्षानुवर्ष टिकून राहतात. आज प्रयोगशाळेत त्यांची तपासणी केली की ते कण कोणत्या धान्याचे आहेत हे ओळखता येतं आणि त्यावरून प्राचीन मानवाचा आहार काय होता हे अगदी स्पष्ट होतं. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या पुराव्यांकडे, जो आहे आपला तिसरा टप्पा, लिखित साधने. अश्मयुगातील माणसाने सुरुवातीला फक्त चित्रांमधून आपल्या भावना व्यक्त केल्या. मग हजारो वर्ष उलटली आणि त्या चिन्हांमधून हळूहळू लिपीचा विकास झाला. पण तेव्हा कागद कुठे होता? मग लिहिलं कशावर जायचं? तर झाडांच्या साली आणि पानांवर. समोर दिसणारा हा भुर्ज वृक्ष पहा आणि त्यापासून बनवलेलं भुर्जपत्र पहा. हे वृक्ष प्रामुख्याने काश्मीरमध्ये आढळतात. या भुर्जपत्रांवर नैसर्गिक शाहीनं लिहून आपला प्राचीन इतिहास जतन करून ठेवला गेलाय. जसजसा काळ पुढे गेला तसतसं राजांना वाटू लागलं की आपल्या आज्ञा, निवाडे आणि दानपत्रे कायमस्वरूपी टिकावीत. म्हणून मग ते दगडांवर किंवा तांब्याच्या पत्रांवर कोरून ठेवू लागले. इथे तुम्हाला असाच एक ताम्रपट आणि शिलालेख पाहायला मिळेल. हे इतके भक्कम पुरावे आहेत की यावरून राजांची नावे, तारखा, त्यांच्या राज्याच्या सीमा आणि महत्त्वाच्या घटना आपल्याला अगदी तंतोतंत समजतात. यासोबतच रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषदे यांसारखे आपले महान धार्मिक आणि सामाजिक ग्रंथसुद्धा याच लिखित साधनांचा भाग आहेत. कालांतराने नाटके, काव्ये, प्रवास वर्णने आणि अगदी शास्त्रीय विषयांवरही लेखन झालं. यातून आपल्याला त्यावेळचं समाज जीवन, संस्कृती आणि मानवी विचार कसे होते याचं अगदी उत्तम दर्शन घडतं. आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टींना स्पर्श करू शकतो किंवा ज्या वाचू शकतो अशी साधने पाहिली.
पण आता आपण अशा साधनांबद्दल बोलणार आहोत जी सुरुवातीला कधीही कागदावर लिहिली गेली नाहीत, तरीही ती आजवर जिवंत आहेत. ही आहेत मौखिक साधने. उदाहरण द्यायचं तर ही पारंपरिक ओवी ऐका. पांडुरंग पिता रखुमाई माझी बया, आषाढ बारी येला पुंडलिका आला न्याया. पहा, अशा ओव्यांतून त्या काळच्या लोकांची भक्ती, संस्कृती, त्यांचे दैनंदिन जीवन आणि आनंद किती साध्या पण सुंदररित्या व्यक्त झालाय. एका पिढीने दुसऱ्या पिढीला फक्त बोलून हे सगळं दिलं आहे. अशा या मौखिक परंपरेत काय काय येतं? ओव्या, लोकगीते, लोककथा, भजने आणि पोवाडे. पूर्वीच्या काळी स्त्रिया जात्यावर दळण दळताना अशा ओव्या गात असत. गंमत म्हणजे या साहित्याचा मूळ कर्ता कोण आहे हे सहसा कोणालाच माहीत नसतं. पण तरीही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेला हा अनमोल ठेवा आपल्याला तत्कालीन लोकजीवनाची आणि चालीरीतींची अतिशय अचूक ओळख करून देतो. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत आणि हा सर्वात महत्वाचा आहे, इतिहास लेखनात घ्यायची काळजी. कोणत्याही माहितीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवणं हाच खऱ्या अभ्यासकाचा आणि गुप्तहेराचा नियम असतो. एखादा जुना दस्तऐवज मिळाला म्हणजे तो 100% खरा असेलच असं नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, कधी लिहिला याची सखोल छाननी करावी लागते. उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पुराव्यांची एकमेकांशी तुलना करावी लागते. हे सगळं केल्यावरच एक पारदर्शक आणि अचूक इतिहास जगासमोर येतो. तुमच्या समोर असलेला हा तक्ता पहा. संपूर्ण माहितीची उजळणी करण्यासाठी हा अगदी परफेक्ट मार्गदर्शक आहे. भौतिक साधनांमध्ये प्रत्यक्ष वस्तू आणि वास्तू येतात, जसे नाणी आणि किल्ले. लिखित साधनांमध्ये ताम्रपट आणि ग्रंथ येतात. तर मौखिक साधनांमध्ये लोकगीते आणि ओव्या येतात. हे वर्गीकरण कायम लक्षात ठेवा बरं का. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. समजा उद्या तुम्हाला घरात एखादं खूप जुनं नाणं सापडलं, तर तुम्ही काय कराल? ते फक्त स्वतःकडे ठेवण्यापेक्षा जवळच्या वस्तुसंग्रहालयात जमा करणं केव्हाही योग्य, कारण ती आपल्या सर्वांची ऐतिहासिक संपत्ती आहे. मित्रांनो, इतिहास हा फक्त पुस्तकातला कंटाळवाणा विषय नाहीये. तो एक सतत चालणारा आणि अत्यंत रोमांचक असा शोध आहे. तो आपल्या सभोवताली नेहमीच दडलेला असतो. शोधत रहा आणि शिकत रहा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.